तुम्ही कधी गुगल मॅप्स यूज केलाय का? तुम्ही डेस्टिनेशन टाकता आणि गुगल मॅप्स तुम्हाला एक नाही तर समटाईम्स मल्टिपल रूट्स दाखवतं. त्यातला एक रूट गुगल तुम्हाला बेस्ट रूट म्हणून सजेस्ट करतो. पण हे बेस्ट रूट गुगलला कसे समजतात? गुगलला कसं माहीत पडतं की कोणता रूट फास्ट आहे, कोणता शॉर्ट आणि कोणता अव्हॉइड करायचा? त्यामागचं सिक्रेट आहे अल्गोरिदम. आज आपण हेच अल्गोरिदम म्हणजे काय हे बघणार आहोत. कारण इथूनच तुमचा डी-एस-ए जर्नी सुरू होतो. ही जर्नी तुम्हाला फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इम्प्रूव्ह करायला हेल्प करणार नाही, तर बेटर प्रोग्रामर आणि पुढे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीजमध्ये प्रिपेअर करायला हेल्प करेल. पण अल्गोरिदम म्हणजे एक्झॅक्टली काय? हे समजून घेण्यासाठी एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया. रोज सकाळी चहा बनवताना तुम्ही काय करता? सगळ्यात पहिलं पाणी गरम करता. त्यानंतर टी पावडर टाकता. मग शुगर आणि मिल्क ॲड करता. चहा काही वेळ बॉईल करता आणि शेवटी चहा स्ट्रेन करून कपमध्ये सर्व्ह करता. तर इमॅजिन करा, जर तुम्ही हे सगळे स्टेप्स रँडम ऑर्डरमध्ये केले तर? समजा पहिला कपमध्ये मिल्क टाकला, मग चहा स्ट्रेन केला आणि त्यानंतर पाणी गरम करायला ठेवले. तर चहा तयार होईल का? नाही. कारण फक्त स्टेप्स असणे इम्पॉर्टंट नाही. त्या स्टेप्स करेक्ट ऑर्डरमध्ये परफॉर्म करणे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि हेच कन्सेप्ट प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा अप्लाय होतात. एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची असेल, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही स्पेसिफिक स्टेप्स असतात. या स्टेप्स क्लिअर, लॉजिकल आणि प्रॉपर ऑर्डरमध्ये असतात. या स्टेप बाय स्टेप प्रोसेसला आपण अल्गोरिदम म्हणतो. इन सिम्पल वर्ड्स, अल्गोरिदम is a step-by-step set of instructions used to solve a problem or to complete a task. आता एक प्रोग्रामिंग एक्झाम्पल घेऊया. समजा आपल्याला 2 नंबरची ॲडिशन करायची आहे. ओके. सो फाइंड ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. ओके. झूम करतो मी तुमचं. ओके. फॉर एक्झाम्पल फॉर फॉर एक्झाम्पल ओके. काय करूया, 2 नंबर्स घ्या. ओके. num1 and num2. Sorry, num2. सो num1 समजा आपण 10 घेतो आणि num2 आपण 20. तर आपलं ॲडिशन काय येणार? 10 प्लस 20 इज इक्वल टू 30. ओके. सो 30 हा काय असेल आपला? काय असेल? एक्सपेक्टेड आउटपुट. ओके. तर हा आपल्याला फाईंड काय करायचं आहे? ॲडिशन ऑफ दिस 2 नंबर्स. तर आपण डायरेक्ट जावा कोड लिहायला सुरुवात करतो का? नाही. पहिला आपण प्रॉब्लेम समजून घेऊ. ओके. जसे की 2 नंबर्स आहेत. num1 इज इक्वल 10, num2 इज इक्वल 20. आपल्याला या 2 नंबर्सची ॲडिशन करायचं आहे आणि ती ॲडिशन प्रिंट करायची आहे. ओके. सो फर्स्ट स्टेप 1 काय असेल? स्टार्ट. ओके. त्यानंतर स्टेप 2 काय असेल? काय असेल? 2 नंबर्स. बरोबर. आपल्याला काय करायचं आहे? इनपुट करून घ्यायचे. कोणकोणते? num1 आणि num2. बरोबर. आता स्टेप 3 काय असेल? याची आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे. सो num1 आपण घेऊया 10 आणि num2 इज इक्वल टू 20. बरोबर. आता स्टेप 4 काय असेल?
स्टेप 4 असेल 10 प्लस 20 इज इक्वल टू 30, बरोबर. सो आपल्याला हेच फाइंड करायचं आहे याने. ओके, सो स्टेप फिफ्थ. ओके, ऍडिशन आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायला लागणार. सो आपण सम या नेमने एक व्हेरिएबल क्रिएट करणार ज्याच्यामध्ये आपण num1 प्लस num2 जे काय आउटपुट असेल ते सम मध्ये स्टोअर होणार. आणि लास्ट स्टेप 6 जे आपण प्रिंट करणार सम. ओके, आणि स्टेप 7 म्हणजेच काय आहे, एंड आहे. ओके, आता आपल्याकडे या सगळ्या स्टेप्स आहेत आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. या स्टेप्सना आपण ज्यावेळी प्रोग्रॅमिंग लाईक फॉर्मॅटमध्ये लिहितो तर त्या कोडला आपण म्हणतो सुडोकोड. आणि हाच सुडोकोड जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रोग्रॅमिंगमध्ये म्हणजे जावाच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो त्यावेळेस तो ॲक्च्युअल कोड किंवा प्रोग्राम असं म्हणतो. आता मी ऑलरेडी इथे कोड लिहिलेला आहे, तो आपण बघूया. सो इथे मी क्लास ॲडिशन हा क्लास डिफाईन केलेला आहे. त्यानंतर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हे मेन फंक्शन आहे. हा फंक्शन एंट्री पॉइंट असतो कोणत्याही प्रोग्रामचा. त्यानंतर मी इंट num1 इज इक्वल टू 10 ही व्हॅल्यू घेतलेली आहे आणि नंबर 2 ची व्हॅल्यू 20 घेतलेली आहे. त्यानंतर इंट सम या नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण num1 प्लस num2 जो काही रिझल्ट असेल तो स्टोअर करणार आहे सम मध्ये. ओके, आणि लास्टला आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन यूज करून सम प्रिंट करणार आहे. ओके, चला आता रन करून बघूया. बघू शकता इथे ॲडिशन 30. ओके, आता आपण ॲक्च्युअल कोड बघितला म्हणजे आपण असं म्हणू शकतो बेसिक फ्लो ऑफ प्रोग्रॅमिंग काय असेल, फर्स्ट प्रॉब्लेम, बरोबर. प्रॉब्लेम नंतर अल्गोरिदम, त्यानंतर सुडो कोड आणि लास्ट असेल ॲक्च्युअल कोड किंवा यालाच आपण प्रोग्राम असं सुद्धा म्हणू शकतो. एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, गुड प्रोग्रामर पहिला प्रॉब्लेम समजतो, लॉजिक बिल्ड करतो, स्टेप्स डिसाइड करतो आणि मग कोड लिहितो. आणि या कम्प्लीट प्रोसेस मधला पहिला इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे अल्गोरिदम. सो आता तुम्हाला अल्गोरिदम म्हणजे काय हे समजलं असेल. पण एक क्वेश्चन, एक गुड अल्गोरिदम मध्ये एक्झॅक्टली कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजेत? कारण फक्त काही स्टेप्स लिहिले म्हणजे तो गुड अल्गोरिदम होत नाही. आपल्याला असा अल्गोरिदम हवा जो क्लिअर असेल, करेक्ट असेल, कम्प्लीट असेल आणि इफिशियंटली प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. चला तर बघूया. फर्स्ट क्वालिटी आहे करेक्टनेस. आता करेक्टनेस म्हणजे काय? सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट क्वालिटी म्हणजे अल्गोरिदम करेक्ट असला पाहिजे. काय असला पाहिजे? अल्गोरिदम हा करेक्ट असला पाहिजे, बरोबर. म्हणजे आपण अल्गोरिदम फॉलो केल्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट मिळालं पाहिजे. एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे 2 नंबर्स होते, बरोबर.
num1 जो की आपण 10, num2 घेतला होता 20. एक्सपेक्टेड आउटपुट काय होतं? सम इज इक्वल टू 30, बरोबर. याच्याऐवजी जर तुम्हाला आउटपुट म्हणजे जर सम तुमचं 200 आलं, म्हणजे इथे तुम्ही हे तुमचं काय एक्सपेक्टेड सम आहे, बरोबर. एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणा किंवा सम आहे, हे आपलं एक्सपेक्टेड आहे, बरोबर. बट तुम्हाला आउटपुट आलं 200, जे की रॉंग आहे. ओके. सो जर अल्गोरिदममुळे तुमचं आउटपुट 200 येत असेल, तर स्टेप्स कितीही नीट असल्या तरी अल्गोरिदम रॉंगच असणार. म्हणून त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, राईट प्रॉब्लेम, ओके, देन राईट स्टेप्स आणि राईट आउटपुट. ओके. हा झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट आहे डिफायनाइटनेस. आता डिफायनाइटनेस म्हणजे काय? याच्यामध्ये स्टेप्स क्लिअर असल्या पाहिजेत. अल्गोरिदम मध्ये ईच स्टेप क्लिअर आणि अनएम्बिग्युअस असली पाहिजे. समजा मी अल्गोरिदम मध्ये लिहिलं की थोडं पाणी गरम करा. आता थोडं म्हणजे किती हे क्लिअर नाहीये, त्यापेक्षा आपण स्पेसिफिक स्टेप लिहू शकतो, जसे की पाणी 2 मिनिट पर्यंत गरम करा. आता स्टेप्स समजण्यासारखी आहे, सो कम्प्युटरला एक्झॅक्टली काय करायचं आहे हे क्लिअर असलं पाहिजे. थर्ड आहे फायनाइटनेस. फायनाइटनेस म्हणजे अल्गोरिदम कधीतरी एंड झाला पाहिजे. अल्गोरिदम मध्ये एक स्टार्टिंग पॉइंट आणि एक एंडिंग पॉइंट असलाच पाहिजे. ओके. जसं की आपण एक्झाम्पल घेतलं, फर्स्ट 2 नंबर्स ॲडिशन, त्यानंतर प्रिंट सम आणि देन एंड. सो हाच एंड आहे. प्रिंट सम झालं त्यानंतर प्रोग्राम स्टॉप झाला. सो प्रिंट सम हा एंडिंग पॉइंट आणि 2 नंबर्स हा आपला स्टार्टिंग पॉइंट. हे झालं फायनाइटनेस. फोर्थ वन जो की इनपुट. इनपुट मध्ये रिक्वायर्ड इनपुट क्लिअर असलं पाहिजे. क्लिअर असलं पाहिजे. ओके. आता तुम्हाला करायचे ॲडिशन. ओके. तुम्हाला करायचे आहे ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. क्लिअर आहे, बरोबर. सो तुमचं ॲडिशन करायचं आहे. इनपुट इनपुट काय येणार? इंटिजर व्हॅल्यू येणार, मग ती कोणती असो. याच्या जागी जर तुम्ही कॅरेक्टर्स यूज केला, जसं की ए किंवा बी, झेड, एक्स, ओके, तर हे रॉंग इनपुट असते. काय असणार? हे रॉंग इनपुट झाले, ज्याच्यामुळे तुम्हाला एक्सपेक्टेड आउटपुट मिळणार नाही. ओके. सो रिक्वायर्ड इनपुट क्लिअर असलं पाहिजे. फिफ्थ आहे विच इज ऑपोजिट टू इनपुट इज आउटपुट. आउटपुट म्हणजे काय असणार आहे? इनपुट प्रोसेस केल्यानंतर अल्गोरिदमने एक्सपेक्टेड आउटपुट काय असणार आहे? एक्सपेक्टेड आउटपुट प्रोड्यूस केले पाहिजे.
बरोबर ना? तुम्ही ॲडिशन करणार 10 आणि 20ची आणि तुम्हाला रिझल्ट मिळणार वेगळाच. ओके, सो तसं नाही झालं पाहिजे. आता लास्ट पॉईंट आहे, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, जो की इफिशियन्सी. ओके, इफिशियन्सीमध्ये सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी समटाइम्स आपल्याकडे मल्टिपल अप्रोचेस असतात, पण त्यातला कोणता अप्रोच लेस टाइम आणि लेस मेमरी, काय म्हणलं मी, लेस टाइम अँड लेस मेमरी यूज करेल, त्याच कोडला आपण इफिशियंट कोड असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, फाइंड सम ऑफ numbers from 1 to 100. ओके, आपल्याकडे अप्रोच फर्स्ट आहे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस अप टू 100 ची ॲडिशन किती येणार 5050. बरोबर, चेक करा एकदा. त्यानंतर अप्रोच सेकंड आहे. ओके, मॅथ्समध्ये एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, जो की n इंटू इन ब्रॅकेट n प्लस 1 डिवायडेड बाय 2. सो आपल्याकडे n किती आहे 100 इंटू n plus 1 means 1 not 1 divided by 2. सेम आन्सर पण अप्रोच मच फास्टर. म्हणून गुड अल्गोरिदम फक्त करेक्ट असायला नाही, तर तो इफिशियंट सुद्धा असला पाहिजे. आता सगळ्या क्वालिटीज एकदा क्विकली रिवाइज करूया. फर्स्ट, विच इज करेक्टनेस. करेक्टनेसमध्ये इट शुड प्रोड्यूस द करेक्ट आउटपुट. सेकंड आहे डिफायनाइटनेस. डिफायनाइटनेसमध्ये every step should be clear and unambiguous. Third, finiteness. Finiteness means the algorithm should eventually terminate. Okay, next, which is fourth one is input. The required input should be clearly defined. Fifth one, output should produce expected output. And last point, efficiency. So it should avoid unnecessary use of time and memory. In simple words, we can say that a good algorithm is equals to correct plus clear plus finite plus efficient. अल्गोरिदम समजल्या, क्वालिटी समजल्या. आता ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्विंग सुरू करूया. नेक्स्ट आपण लूप शिकणार आहोत आणि त्याच्या हेल्पने डिफरंट पॅटर्न सॉल्व्ह करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट बिल्डिंग आवर DSA लॉजिक वन प्रॉब्लेम ॲट अ टाइम. सी यू नेक्स्ट लेक्चर.